हजारो वर्षांपूर्वी सूर्यवंशी प्रभू श्रीरामचंद्रांनी दंडकारण्यात पाऊल ठेवलं. महाराष्ट्राची भूलक्ष्मी धन्य झाली. त्यानंतर अनेक राजांनी, सम्राटांनी, श्रेष्ठांनी आणि संतांनी आपापल्या ज्ञान, शौर्य, कर्तृत्व आणि योजकतेने महाराष्ट्राची धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, वैभवलक्ष्मी सुंदर, संपन्न, सालंकृत, सुसंस्कृत केली. आणि 13व्या शतकात सुलतानांच्या धर्मांधतेच्या तलवारीचं तळपतं पातं विंध्य सातपुडा पर्वतराजींच्या कणखर छातीतून आर पार भोसकलं जाऊन महाराष्ट्र लक्ष्मीच्या काळजात खोलवर रुतलं. त्यानंतरच्या 350 वर्षात लालसा, वासना, विकृती आणि क्रौर्याच्या थैमानात महाराष्ट्राच्या राजधानीतल्या, देवळातल्या, पाठशाळातल्या आणि घराघरातल्या लक्ष्मींचीही वारंवार विटंबना झाली. शौर्याची कत्तल उडाली, धैर्याची खांडोळी झाली, अप्रूची वस्त्रांहून अधिक लक्तरं झाली. स्वाभिमानाची राख रांगोळी होऊन गेली. स्मशान झालं महाराष्ट्राचं, जिवंत प्रेत झालं महाराष्ट्र लक्ष्मीचं. प्रत्येक नव्या दिवशी पडत होती नवी धाड, प्रत्येक नव्या आघातानं फुटत होतं छाताड. आणि अशा परिस्थितीत मराठी मुलखाच्या क्षितिजावर एक नवी पहाट झाली. जन्म झाला त्या माऊलीचा, जी ठरली स्वराज्याची जननी. आजपासून आम्ही घेऊन येत आहोत मराठी मुलखाचं भविष्य घडवणाऱ्या त्या मुलखा वेगळ्या आईची गाथा, स्वराज्य जननी जिजामाता. एकीकडे मराठी मुलखावर अन्याय, अत्याचार होत होते आणि दुसरीकडे त्या अत्याचाराला प्रत्युत्तर देणारी वीरांगना त्याच भूमीत अवतरणार होती, स्वराज्य जननी जिजामाता. सुना नहीं? शमशेर खान का हुक्म है, इन काफिरों का वजूद मिटा दिया जाए. इनकी जिंदगी से इनके उजाले छीन लो और इनके पास जो जो नायाब माल है वो भी छीन लो. अल्लाह की बनाई हुई हर खूबसूरत नायाब चीज पर अब सिर्फ मुगलों का ही हक है. याद रहे, मर्द कहलाने के लिए एक भी जान ना बचे. अगर जान बची तो गुरूर नहीं बचना चाहिए. जिंदा लाशें हैं ये, कुछ नहीं कर सकते ये, कुछ भी नहीं. और सुनो, मर्दों और औरतों को अलग कर दो. नामाकुल, नायाब चीज कहा था हमने. इस बुढ़िया को कहाँ ले जा रहे हो? हाँ, किस खुशी में? या गमजा अजून जास्त काळ चालणार नाहीत रा. तुमचा बी पापाचा गडा भरलाय. देव कधी न कधी कोणच्या रूपात येईल इथं आणि तुम्हाला संपवेल. माझा श्राप आहे, श्राप. अरे भीम्यालोय माग लागला होता. अरे मग आणायचं की त्याला. थोरल्या धान्यांना बाळ होणार आहे, त्यांच्याशी काय तू खेळणार आहे का मी खेळणार आहे? भीमेत खेळणार आहे मग. पण बाळ येईल तवा ना. अगोदर त्याला आणलं, त्याच्यावर कोण लक्ष ठेवल? लय आगाव कार्ट आहे ती. वा,
वडाच्या पारावर बसून जसं गप्पा हाणताय. अरे अजून तर दारातनच सुरुवात आहे, तर मंडपापर्यंत कधी पोहोचणार? त्यापेक्षा असं करतो, आम्हीच मांडव बांधायला घेतो. अबा दाखलं त्यांनी नग नग ह्या काही लगे लोक करून घेतो. नाही येतोच, म्हणजे काम तर लवकर संपल. आम्ही येतो, दादासाहेबांना बोलवतो. नग 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 त्या परात आमासनी खेटराने हाना. मी आता सगळी कामं उरकून घेतोय. आवरा आवरा. दादासाहेबांचा तर प्रत्येकावर जीव आहे आणि दाराला बी तेवढाच आहे. गोदा नीट लावू त्या पत्रावळी. बस होतील ना रे. बघ लय झाल्यात. ए लखूजी जाधवरावांच्या गडीसाठी काम करतोयस, समजलं ना? तुझ्या माझ्यासारख्या 10 तोंडाच्या घरासाठी नव्ह. इथं लय पाहुणा येणार आहे. ती कुणाच्या तोंडाला पुसणार आहे? हात हलवू पटापट. नारबा जोडपान लावा बर का, नाहीतर पानात वाढला आणि खाली सांडला असं नको व्हायला. छे छे, नारबाची नाही नारबाची. पाणी सांडलं तरी मला विचारल्या बिगार बाहेर जायचं नाही. बर धनी एक विचारू का? पाहुणी कधी येतात? हे तुला काय समजतंय का? काय मी विचारतोय? नाही नारबा, त्याची काही चूक नाही. अरे सगळ्या गडीच काय तर पूर्ण सिंदखेड राजाचं लक्ष लागलंय की लखोजी राजांकडे पाहुणी कधी येणार आहे ती. काय गोदा, काम करायला आवडतंय ना? काय रे बाजाबा, कालपासून नुसतं जिन्नसच आणतोयस. अरे काम कधी करणार? धनी गेल्या वक्ताला 8 दिवस गाव जेवत होतं. आता या वक्ताला 15 दिवस गावात कुणाला बी चूल पिटू देत नाही बघा. मग आमच्या मायबापाच्या मनासारखं होतंय. त्यांच्या उदाहरणात आमच्याकडून उणीव राहिलोय अजिबात नाही. थोरलं धनी म्हणजे काय जगदेवा? दादासाहेब तुम्ही आला ते पटापट हात चालवा, नुसते काय बोलत बसलेत? थांब. आणलंच ना सगळं नीट? हा जा, ठेवून लवकर जा जरा. जगदेवा काय रे? ना आम्ही असा काय एवढा सवाल केला की तू आमच्यापासून पळतोयस? अहो असेल काही असं तुम्हाला न सांगण्यासारखं. अहो असं काय करताय माळसाबाई? नाही, तुमच्या दिराला सगळ्या लोकांना उत्तर देता येतात आणि आम्ही सवाल पुसला की पळतात. मगाशी कोंडीबा काहीतरी म्हणत होता ते आम्ही ऐकलं. मायबापाच्या मनासारखं होईल. आम्हाला कळानं झालं की मायबाप म्हणजे कोण.
आणि त्यांच्या मनासारखं होतंय म्हणजे काय? आता सगळ्या सुखासाठी तुम्ही दोघच मायबाप आहात ना, ते काय आम्ही वेगळं सांगायला पाहिजे का? आणि ते मनासारखं होतंय म्हणजे? आता दादासाहेब, तुम्ही आणि वहिनी साहेबांनी मुलगी होण्यासाठी रेणुका मातेला केलेला नवस हा सगळ्या सिंदखेड राजाला ठाऊक आहे. आणि त्यात सगळेजण पाहुणी कधी येणार असं विचारतात. ए थांब रे, मी आलोच. म्हणजे आम्ही तुम्ही नाही तर काय आम्ही दवंडी पेटवायला सांगितली? सगळ्यांना ठाऊक आहे. पण आता म्हणजे काय आम्ही काय चोरी केली आहे का? सगळी माणसं रेणुका मातेला नवस बोलतात तसं आम्ही बोललो, एवढंच. आणि सगळ्यांना आनंदच होतोय ना, मग चुकलं काय? अहो बाळाची वाढ पूर्ण झाली आता. मग आता बाळाला पण कळतं. आणि आपण येण्याआधीच त्याला मुलगा मुलगी म्हटलेलं नाही आवडत. त्याला सुद्धा पोटात असेपर्यंत बाळ म्हणूनच राहायचं असतं. हे तुमचं आपलं नवीन काहीतरीच आहे. त्याला काय कळतंय? आमच्या बाळाला कळतं सुद्धा. आणि त्यांना आवडलं नाही की ते आम्हाला लाथ मारून सांगतो सुद्धा. हो का? काय झालं? शांत हो. थांब तर शांत हो. तुम्ही कशाला थांबलात? काम करा. दादासाहेब आतमध्ये, तुम्ही आतमध्ये चला. उठ. काय झालं? भरत्या, शांत व्हा. पाणी आण लवकर, जा. काय झालं? एवढा का घाबरलायस? बोल की. त्याने अपघात झाला. त्याने आपलं जांभळवाडी गाव मुघलाने शब्द पाषाण करून टाकलंय. काय? यज्ञ मर्दकडे चिता ठेवला नाही. बायासने उचलून नेलंय. त्यांना मी आता सोडणार नाही. जगदेवा, नक्कीच हे त्या शमशेर खानाचं काम असणार आहे. आता त्याच्या मुसक्या पकडा थोड्या बाई, आत घेऊन चला आत घेऊन चला. दादासाहेब, तुम्ही जा वहिनी साहेबांकडे, आम्ही बघून घेतो काय ते. जगदेवा, सगळं काय ते समजून घे, पण लक्षात असू द्या, आम्ही जांभूळवाडीला जाणारच. अरे थांबा. काय रे, कुठून निघालाय? बाळ येणार ना आता, म्हणून खेळणी घेऊन चाललोय. तुम्ही तिकडे जाऊ नका, घटकाभर वाईट शांत राहा. पण आबासाहेब, दत्ताजी तुम्ही थोरला आहे ना, मग तुम्ही या सगळ्यांना घ्या आणि बाहेर जा, आणि बाहेरची आघाडी सांभाळा. जा. होय आबासाहेब. वैद्यराज, या. आई गो. अरे बाई, वैदीपुआ, आपण काय बोला. थोरल्या बाईंना सहन होत नाहीये. औषधी पाल्याचा रस मात्रा प्रयोग होईल, घोर घेऊ नये. आम्हाला घोर घेऊ नये म्हणताय, आणि तुमचा चेहरा अवघा उतरलाय. नाही, तसं काही नाही, पण बोला, घडाघडा बोला. थोरल्या बाईंची 5वी वेळ आहे, पहिली नाही. तरी प्रत्येक बाळंपण हे त्या माऊलीसाठी एक नवा जन्मच असतो. वेदना ह्या सहन कराव्याच लागतात. वेदना कोणाला चुकल्यात. आम्ही आलोच.
जोपर्यंत बाळणपण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे गडीवरच असू. थोरलं धनी घोर घेऊ नका, हिरा सोयीन हाय. हे वैद्य असंच बोलून घाबरतात. बहादूररावांच्या वक्ती बी असंच बोललं होतं, पर म्या केलं की नाही. होय, तुम्ही हायतच, पण अहो थोरल्या बहिणा होणार बाळ अगदी गडीच्या शिस्तीत होतंय बघा. गदावाद नाही का मोठ्यानं गळा काढणं नाही. समद कसं राजघराण्याच्या तालमीत आल्यासारखं. काय वाटलं तर मी माझ्या पोरीला घेऊन येईन, पण तुम्ही घोर घेऊ नका. इंदे, ए इंदे, धुनी आणली का? नका नका उठू नका. वैद्यबुवा म्हणत होता तुम्हाला त्रास सहन होत नाही. घोर घेऊ नका, घोर घेऊ नका असं दोघं बी म्हणत होती. त्याच्यामुळे आणखीनच तुम्हाला जास्त त्रास होतोय का? हो, पण तो त्रास आम्हालाच काढायचा आहे. तो कसा वाटून घेणार? आम्ही म्हटलं होतं ना, सहन होत नाही. आमच्या पोटातल्या बाळाला जांभूळवाडीची वार्ता सहन झालीच नाही. तुम्हाला आमची फिकर नाही असं नाही, पण आम्हाला जसं बाळाची काळजी आहे तसंच तुम्हाला सुद्धा तिथली फिकर लागली आहे. तिकडं तो मुघलांचा शमशेर खान बेधुंद झालाय, पण आता या क्षणाला आमची इथं जास्त गरज आहे हे आम्हाला कळतंय. पण आपल्या सुभ्यातल्या प्रत्येक जीवाची जबाबदारी आपली आहे असं आम्ही मानतो. नात्यामुळे पावलांना थकव्याचे कड येता कामा नये. उलट पायीचे बळ वाढायला हवे याची जाणीव आहे आम्हाला. काळजीचे कड उरात कोंडून तुम्ही इथे थांबलात तर तुमच्या ह्या बाळाला सुद्धा आवडणार नाही, सांगून ठेवतो. आम्ही तुमची समजूत काढायची का तुम्ही आम्हाला धीर द्यायचा? आम्ही दोन जीवांचे आहोत ना, आम्हाला एकमेकांची साथ आहे. तुम्ही जांभूळवाडीला जगलेल्या वाचलेल्यांसाठी तिथे जाणं जास्त महत्वाचं, जास्त मोलाचं आहे. तुम्ही जा, पण एक सल्ला देऊ, ऐकाल? अवश्य, बोला. मुघल बळजोर आहेत, ते बेगुमानच वागणार. उतावेळपणे आणि घाईने कदम उचलू नका. आज तुम्ही वेगळंच भासताय, अगदी तेजस्वी. जगदेवा जी, इथली जबाबदारी तुझ्या खांद्यावर देतोय. दादासाहेब, खंड नाही पडणार. आबासाहेब, आम्ही सुद्धा काकासाहेबांबरोबर आहोत. इथला घोर घेऊ नका, आमची काळजी आम्ही घेऊ. सरकार, बाजीन शंभू खोगीर चढून तयार ठेवले. गोमाची तुम्ही पण येत आहे? होय, इथं फिकीरमंद राहून घशाखाली पाणी बी उतरणार. तुमच्या संग आलं तर तेवढंच पाय मोकळं होत्या. बर, चला. बेगुमान वागणाऱ्या त्या मुघलांना आणि त्या शमशेर खानाला चांगला धडा शिकूयात. चला.
बदलाबाई, अहो थोरल्याबाई हाका मारतायत, कुणीच नाहीये. अहो पण आपल्या दोघींची सावली त्यांच्यावर पडावी का? नको बाई, काही नाही, चला. अहो नको, हिरा मगाशी सांगून गेली ना, 5 दिवस इकडे फिरकायचं सुद्धा नाही. ते सोय रस्ता म्हणून, बाकी काही मनात आणू नका. चला. थोरल्याबाई, थोरल्याबाई, रेणुके, थोरल्याबाई, हिराला बोलवा. हिराबाई, हिराबाई, आता या की. थोरल्याबाई जरा धीर धरा, थोरल्याबाईची वेळ भरत आली. हिराबाई, जरा जरा धीर धरा. थोरल्याबाई, धाकल्याबाई, या बाहेर थांबा. हाय मी आहे, तुम्ही बाहेर थांबा. या चला चला चला. आई ग, इंदे, ए इंदे, आई ग. मधल्याबाई, तुम्ही डोळ्याला पदर का लावताय? किती त्रास काढावा लागतो नाही? आई ग, आपल्याला तो झेपणार नाही म्हणून कदाचित रेणुका आईने आपल्याला तो त्रास दिला नाही. असं का म्हणताय? 4 मुलं दिली आहेत की. कळा जरी थोरल्या बहिणी सहन केल्या असल्या तरी आपणही आऊच आहोत त्यांच्या. कळा असताना सुद्धा तापल्या दुधावर साय दाटून यावी असं हसू फक्त खऱ्या आऊच्या चेहऱ्यावर उमटतं. आपल्या चेहऱ्यावर ते हसू उमटू नये असंच रेणुका आईला वाटलं असावं. चार मुलांच्या पाठीवर लेक झाली तर ती आमची असंच म्हणालात ना थोरल्याबाईंना? हो मग मुलांच्या सारखा वांडपणा अजिबात करू देणार नाही आम्ही त्यांना. आणि तुम्हाला आधीच सांगतो हा, रीती भाती कुळधर्म सगळं सगळं शिकवणार आम्ही त्यांना. त्यांच्या हातच्या स्वयंपाकाला सुद्धा आमच्या हातची चव असेल. हो आधी येऊ तर द्या. अरे नाही, असू दे असू दे. अरे मग घटिका पात्राकडे कोण बसलंय? होय, परसू बसलाय तिकडं. बरं.
बघा, रेणुकाईनं नवस पुरा केला, मुलगी झाली, लक्ष्मी आली. लक्ष्मी नाही, दुर्गा. हो ना बाळ? हिराबाईंना सांगा आम्ही दुर्गा आहोत. आबासाहेबांच्या बरोबरीनं जांभूळवाडी सारख्या गावावरचा अन्याय दूर करायला आलोय आम्ही. दुर्गा. नवपती चढू द्या. रेणुका आई मुलीच्या रूपात आली. बाळ बाळाची दोघं मी सुखरू. रेणुका माते, तोलाबाईचं कुंकुबळ असाच अखंड वाढू दे. आम्हाला कन्या झाली हिरे, कन्या झाली आम्हाला. हे घे. आपल्याला राखी बांधायला बहीण आली. हो, साखऱ्या वाटा साखऱ्या बादबा, साखऱ्याच्या पराती बाहेर काढा आणि सगळ्यांना मुठमुठ द्या. जा. थोरलं धनी इथं असती तर प्राजक्ताच्या फुलांनी झाड जसं डुलावं तसं डुललं असते. अरे तू कशा पाय मिशा पिळतोयस? अरे थोरलं धनी आणि पायसाहेबाचा सबूत बघितला का? देवीकून जसं मागितलं तसं घेतलं सुद्धा. वजन आहे वजन. आणि अशा धन्याकडे चाकरी करतो म्हणल्यावर मुठभर मास वाढेल का कमी होईल? चला. मधल्याबाई धाकल्याबाई मापी असावी. आत कुठे जाताय? अहो स्वयं नाही का लागलं? 5वीच्या पूजे पतूर मला बाळंतिणीच्या खोलीत ना कुणाला आज सोडेल तर मला नरकात बी जागा नाही गावायची. हो थोरल्या बाई, बघा कशा रडत आहेत ते. आज आम्ही आत येऊ शकत नाही, नाहीतर चांगलंच बघितलं असतं. तर काय, बघा ना, घडी अगदी दणानून टाकलीये. एवढ्या उंच स्वरात कुणी रडलंच नाही. 5वी पुजल्यावर बाळ मात्र आमच्याकडे राहील हो. आता काय घ्यायचं ते तुम्हीच घ्या. थोरल्याबाई, बघा मधल्याबाई कशी पूजा करतायत ते. आधी अशी केलीये असं आम्हाला तरी आठवत नाही. आत्ता लेक झालीये ना, त्यांना हवं त्या पद्धतीनं वाढवायचं आहे. मग होच मुळी. पांडवांची आई कुंती, अभिमन्यूची आई सुभद्रा ज्या कुळात जन्मल्या त्या कुळात जन्माला आली आहे आपली लेक. त्यांना काहीही कमी पडता कामा नये. थोरल्याबाई, काही राहिलं असेल तर सांगा. हा अहो मधल्याबाई, तुम्ही कसं काय विसरालो? सौभाग्याची चिन्ह आली आहेत की सगळी, नाही का? हो, एक राहिलंय. मधल्याबाई, पूजनात शस्त्र ठेवा. अहो पण थोरल्याबाई, आपण लेकीची 5वीची पूजा करतोय, त्यात शस्त्र? हो, नथ हवी, कुडी हवी, तशीच आपल्या लेकीला शस्त्राची सुद्धा जोड हवी. पूजनात शस्त्र ठेवा. गोदा, चा शस्त्र घेऊन ये. आपलं, आपल्या कुळाचं, आपल्या रयतेचं सौख्य आबादानी राहावं म्हणून तुझ्या 5वीला शस्त्र पूजतोय.
आई रेणुका तुला उदंड आशीर्वाद देव. आई सटवाई आमच्या लेकीच्या भाळी त्रिखंडाचं वैभवली. आपल्याला समज कळतं की धाकल्या राणीसाहेब कोणाच्या हातात आहेत त्या. कुणाच्या आता त्या रडतायत का नाही, म्हणजे थोरल्या राणीसाहेबाच्या हातात नाही. अरे मग तू तर कोणाची हाय. आता बघा, 10 दिशांना आपण आल्याची वर्दी स्वतः देत आहेत. जशा त्या मोठ्या होतील तसा त्यांच्या कीर्तीचा डंका वाजत राहील. थांबल्या म्हणजे थोरल्या वहिनी साहेबांनी घेतलं बरं का. एरवी आमच्या हातात थांबतात आणि आज आपल्या हातात उगी झाल्यात. बघा चेहऱ्यावर नजर हटत नाही. रेणुका मातेनं गारण ऐकलं तुमचं, सगळं भरून पावलं. गडीतलं पहिलं कन्यारत्न. पण आपलं हे कन्यारत्न का रडत होतं ठाऊक आहे का तुम्हाला? नाही, आम्हाला त्यांची भाषा येत नाही, पण पोटात असल्यापासून तुम्हाला ती कळते. तुम्हीच सांगा. कोणाची तरी बहीण, कोणाची तरी पुतणी, कोणाची तरी कोणी, अशी ओळख नकोय त्यांना. स्वतःची ओळख हवी. उपजतच जाणीव आहे बघा. समजलो. करूयात बारस. मास 1.5 मासात करूयात. मास 1.5 मास? अब 10,000ची मनसब आपली. शुभ्यातला उमरा उमरा जोडलेला आहे. एवढ्या लोकांचं करायला लावायचं तुम्हाला, म्हणजे लोक शेणच घालतील की तोंडात. म्हणत्याल वल्या बाळात तिला उभं केलं. तुम्ही तंदुरुस्त व्हा, बाळाला बी होऊ द्या. मग करू की सावकाशीने? बर. नाही पटत नसलं तर आधी करू. आमचं काय, हे खरं कारण नाही एवढं उमगतं आम्हाला. आबासाहेबांना म्हणावं, जांभूळवाडी गाव बेचिराग केलं आणि म्हणून गडीत सण साजरा करणं मनाला पटत नाही. एवढं कळतं म्हटलं आम्हाला. सगळं तर तुमच्या नजरेसमोरच आहे, काय बी आपल्याला नाही. बरं, 1.5 मासानं बारसं करूया. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, माधव घ्या, मुकुंद घ्या. लक्ष्मी घरात येते सोन पावलानी, कुशीत तिच्या रुजते बीज नारायणी. लक्ष्मी घरात येते सोन पावलानी, कुशीत तिच्या बीज नारायणी. पाळणा नवसाच्या
जिजा. चार भाऊ आभाळीचे पावसाचे मेघ, त्यात जिजाऊ उमटते बिजलीची रेघ. चार भाऊ उंच भाले ताठ उभे त्यात, तळपते जिजा जशी तलवारीची पात. जिजा नाव ठेवलं, जिजा नाव ठेवलं. या धनी, हे आणि कशाला? राहू द्या. तुम्ही आमच्या जिजांना सगळ्यात पहिला स्पर्श केला, या जगात सुखरूप आणलं. असं एक काय 10 कडी सुद्धा तुमच्यावरून ओळून टाकली तरी कमी आहे. जिजा, आमचं खेळणं घ्या, आमचं खेळणं घ्या. अरे हो 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 हो. आमचं खेळणं घ्या, आमचं खेळणं घ्या, आमचं खेळणं घ्या. आऊ, जिजांनी आमचं खेळणं घेतलं. बघितलं का जिजांनी पहिलं खेळणं कुठलं घेतलं? तलवार. चला चला तालीमखान्याकडे जायचं. चला चला. गोदा, अगं जिजांना कुठं घेऊन निघालीस? मधल्या बाई साहेब, जिजा अक्कांचं रडू थांबावं म्हणून तर घेऊन चाललीये. अगं पण तिकडं तालीमखाना आहे, तलवारीच्या आवाजानं घाबरतील त्या, रडतील. अव उलट तिकडं हसतात त्या. आता त्यासनी बी तोच आवाज आवडतोय बघा. बरं जा जा. चला चला लवकर तालीमखान्याकडे जायचं. चला चला. तेल असं छान जिरलं की हाडं बघा कशी मजबूत होतात ते. तर पहिलं पाऊल टाकणार आहेत त्या आज. साहेब, या पुरणपोळ्या कधी खायच्या? आचुलोजी, या पोळ्या आपण नाहीत खायच्या. आता या पोळ्यांवरून जिजा चालणार आहेत की नाही, मग त्या पोळ्या आपण गाई, गुरं आणि घोड्यांना खाऊ घालायच्या. असं का? अहो, ह्याला पायपोळ्या म्हणतात. बाळाचं पहिलं पाऊल धरणीवर पडण्याआधी त्या पायांना धरणी मातेनं दिलेल्या सगळ्या गोष्टींचा स्पर्श व्हावा ना म्हणून. धरणी मातेनं दिलेलं धान्य, वरुण देवानं दिलेलं पाणी, अग्निदेव, वायुदेव ह्या सर्व देवांचा हा प्रसाद आहे. चला, झालं का तेल सोडून? मग आता घ्या जिजांना. त्यांना हाताला धरून पडू दे पहिलं पाऊल. आई धरणी माते, आमची लेक आज तुझ्या कुशीत उतरत आहे. त्यांच्या पावलांना बळ दे, यश दे. त्यांच्या प्रत्येक पावलानं आमच्या कुळाचा उद्धार होऊ दे असा आशीर्वाद दे.
जपून जपून चालवा ग चालवा, जपून जपून चालवा ग चालवा, हळू हळू चालवा ग चालवा, हळू हळू चालवा ग चालवा, जिजा राणी चाले कशी चाले कशी, पहिलं पाऊल पडू दे पडू दे, पहिलं पाऊल पडू दे पडू दे, भूमातेला जिंकू दे जिंकू दे, भूमातेला जिंकू दे जिंकू दे. जोर लावा. तारीफ करायची अजून. शाबास. आबासाहेब, हे काय आहे? काय? अहो हे बघा. हे होय. हे आमच्या अंगावचं उरण आहेत, म्हणजे डाग, म्हणजे आमच्या अंगावचं दागिनच म्हणा की. दागिना? दागिना तर सोन्याचा असतो. हा बघा. हा जसा दागिना आहे तसं पुरुषांच्या अंगावरचे हे दाग त्यांच्यासाठी दागिनेच असतात. नाही, दादासाहेबांच्या कुठे आहे? फक्त तुमच्याकडेच आहे. जिजा, आपले आबासाहेब खूप शूर आहेत. शत्रूशी लढताना अंगावर 1-2 घाव झाले तर त्यांना त्याचा अभिमान वाटतो. स्वतःच्या अंगावरती सोन्याचा दागिना आहे असं त्यांना वाटतं. दादासाहेब, शत्रू म्हणजे कोण? शत्रू म्हणजे आदिलशाही सैनिक. शत्रू म्हणजे कुतुबशाहीचे सैनिक. आणि शत्रू म्हणजे मोगल. पण आबासाहेब, आम्हाला काही उमगलं नाही. कसली शाही? तुम्ही ते समज काही ध्यानात धरू नका. तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवायचं, जो माणसाशी माणुसकीनं वागत नाही तोच आपला शत्रू. माणुसकीने म्हणजे? गावची गावं मारून त्यांचं स्मशान करणारा तो शमशेर खान. शमशेर नाही त्यो, साप आहे साप. एकदा मरता मरता वाचला, त्याला मी सोडणार नाही. त्यो खरा आपला शत्रू, कारण त्यानं माणसं मारली, बायका पळवून नेल्या. त्याला तुम्ही काय म्हणाल? राक्षस, रावण. म्हणजे जे माणसाप्रमाणे वागले नाहीत ते राक्षस, ते खरे आपले शत्रू. मग त्यांना मारायला नको? हो तर आबासाहेब, आपण त्या सापाला कधीच जिंकू द्यायचं नाही. आता तुमच्या सैन्यात वाढ झाली. हो तर आपली 10,000 मनसब आता 12,000 झाली. ती नव्हे दादासाहेब, आबासाहेबांच्या सैन्यात जिजा सुद्धा असणार आहे. वाह, शाबास. जगदेवा, हा ही गडबड आणि कानावर पडणारं बोल काय उलगडा होईना झालाय.
असं कधी घडलं नव्हतं. दादासाहेब आवाज तिकडनं येतो या. काय तो उलगडा तिकडच होईल. आपण तिकडे जाऊया. सरकार आबासाहेब आहा राघुजी राज खेळण्यातली नाही ती खऱ्या तलवारीचं पात आहे. थवा जरा जपून. जी. आता शस्त्राचा आदर करा. अन्यायाविरुद्ध कायम ते सज्ज असू द्या. शत्रूला आपल्या हातातलं शस्त्र म्हणजे धाक वाटला पाहिजे आणि रयतेला आपल्या हातात शस्त्र म्हणजे आधार. हा, आणि एकदा का हात वर गेला की शत्रूला मारूनच खाली आला पाहिजे. आबासाहेब आम्हाला पण हवी अशीच खरी तलवार. आमच्याकडे एक खेळण्यातली तलवार आहे, आम्ही ती घेऊ. माफी असावी सरकार, पर जिजाक्का ती थोरल्या धन्यांसाठीची लय जड आहे. तुम्हाला नाही पेलणार. पेलवणार तर नाहीच, पण म्यानातून बाहेर सुद्धा काढता येणार नाही. तुमच्याकडे खोटीच तलवार राहू द्या. हसू नका. जिजाक्का तुम्ही अजून लहान आहात की नाही? तुम्हाला नाही उचलणार ती तलवार. आम्हाला उचलेल. शिवधनुष्या सारखं होईल ते. बघा बरं. आबासाहेब शत्रूला ठेचायला आज तुमच्या मुलीनं ही खरी तलवार उचलली. आता बघा, तुम्हाला कुणीही जखम करू शकणार नाही. आम्ही शत्रूला पळवून तौहीन है, ये शमशेर खान की तौहीन है. हम इस घाव को बार बार छूते हैं. जानबूझकर छूते हैं. इससे याददाश्त तेज रहती है. इस नाचीज पे मेहरबानी हो तो छोटा मुंह बड़ी बात कहूं. दूध भाई हो इसलिए हिम्मत कर रहे हो. बको. शतरंज में राजा को मात देने से जंग जीती जाती है. हम बुरहान निजाम शाह को निशाना क्यों नहीं बनाते? लखू जी को ही हम निशाना बना रहे हैं, और वो भी उन्हीं के इलाके में. आला हजरत परवेज के सामने हम जाते हैं, आप नहीं. वो हमारे इस गांव को देखकर ऐसे हंसता है कि शमशेर खान भी शर्म से पानी पानी हो जाता है. वो खान खानान कहता है, शमशेर तुम्हारे इरादे मजबूत नहीं हैं, उन्हें बुलंद करो. दिलावर
हम कुछ नहीं जानते, हमें सिंदखेड़ राजा के लखोजी चाहिए जी। किसी भी कीमत पे चाहिए। उनके 12,000 सिपाही। बहाने छोड़ो, वो गढ़ी में सिपाही नहीं रखते, सिर्फ चंद पैरे हैं। उनकी गढ़ी में घुसना सबसे आसान है। मान लो वो गढ़ किलो में सबसे कमजोर गढ़ी। दिलावर, तुम सोच रहे हो? मत सोचो, वो काम हम करते हैं। अगर तुम्हें दी गई जिम्मेदारी मुश्किल लग रही है तो हम तुम्हें जनान खाने के पैरे में लगवा देते हैं। जी नहीं हुजूर, काम होगा, काम होगा। लखोजी जादव राव को मौत के घाट उतारना है। सिर्फ उनको ही नहीं, उनकी पूरी नस्ल को उखाड़ना है। हाँ हुजूर, समझ लीजिए, हमने अपना मोहरा उनकी गढ़ी में भेज दिया है। काय झालं? दूध प्या पटापटा. आम्ही बघा एका घोटातच संपवलं. दादासाहेब, अहो निरसे दुधाचं काही नाही, पण उडदाची डाळ मात्र खावत नाही. गुळ बरोबर असेल तरी सुद्धा. हो दादासाहेब, पण आपण ही उडदाची डाळ खातो कशाला? त्याने आपलं शरीर दणकट होतं आणि हाडं मजबूत होतात. मग किती पण तालीम करा, अंग काय दुखत नाही. अच्छा, म्हणून गोमाची काकांचं अंग टणक आहे. मग आम्ही पण खातो, कारण आज आम्हाला गोमाची काका तलवारीचे नवीन हात शिकवणार आहेत. दादासाहेब, सर्वात चांगली तलवार कोणाची आहे ठाऊक आहे का? बहादूर राजांचीच आहे. नाही, आमचीच तलवार सगळ्यात चांगली आहे. दादासाहेब, तुम्हीच सांगा, आमची चांगली आहे ना? ते गोमाजी काका काय ते सांगतील. चला पटापटा दूध पिऊन घ्या, नाहीतर तुम्हाला सांगतो एकेकाला उचलूनच घेऊन जाईल. चला. जिजाका, गोदाताई, अव फुलं आणायला चालत ना? हो, तीच आणायला चाललोय. तुम्हाला कसं समजलं? घ्या, आता कळायचं काय त्यात? तुमची सवय समद्या गडीला ठाऊक आहे का? तुम्ही दूध पिऊन अदुगर फुलं आणायला जाता ते. हो तर आम्ही चड्डीशी जातो आणि चड्डीशी येतो. अहो ऐका तरी, आधी ते दूध पिऊन घ्या बघू. आणि तुमच्यासाठी एक खाशी गोष्ट आणली आहे. गोदाताई, ती नंतर सांगा ना. आज ना गोमाजी काका म्हणे. गोमाजी काका? अहो फुलं आणायला चालल्यात ना? हो, गोमाजी काका. आम्ही गोमाजी काका म्हंटल? नाही, आम्ही फुलंच आणायला चाललोय. साजिरी गोजिरी फुलं देवाला आवडतात ना, ती आणून ठेवतो. मग तू आमच्यासाठी काय आणलंयस हे नंतर निवांत सांग. अहो पर आता आम्ही घाईत आहोत. जिजाका, अहो जिजाका. बहादूर राजे, ही आमची तलवार आहे. नाही, हे तुम्ही घ्या. ही तलवारी आमची आहे आणि हे म्यान ही आमचंच आहे. ओ दाखलं राज, अहो थांबा. म्यान कुणाचं चांगलं ह्याच्यावर तलवार जोखली जात नाही. तलवारीचं मोल ती म्यानातून बाहेर काढल्यावरच. तेव्हा पात कसं बी असू द्या, तुम्ही ते वापरता कसं ह्याला लय महत्व. 4 गोष्टी अगोदर सांगतो, त्याच्यानंतर म्यानातून तलवार काढू. वार करू बी आणि वार झेलू. पण ऐकत असताना नीट ध्यानात ठेवा, तुमच्या हातात हे शस्त्र आहे. तुमच्या हातातलं हे शस्त्र कधीच विसरायचं नाही. एक खून गटमानाशी बांधून ठेवायची. या इथं गडीच्या आतमध्ये तुमच्याकडे समजा आहे. तुमचा शबूत छलाया, तुम्हाला काय हवं नको ते बघायचं चाकर माणसं आहेत. तुमच्याकडे वाकड्या नजरेन जरी कुणी बघितलं तरी छातीचा कोट करून तुमचं रक्षण करायला आपली हत्यारबंद फौज आहे. रणांगणात शत्रूच्या समोर तुम्ही असं जाऊन म्हणणार आहे होय आम्ही थोरल्या धान्याचं लेख आहे? हा नाही ना. शत्रूच्या समोर फकस्त तुम्ही, तुमच्या पुढे शत्रू आणि मधी हे शस्त्र.
ही तलवार. हा हा धाकलं राज, मी सांगितलं होतं ही तलवार आहे, हे अजिबात इसरायचं नाही. धरा, घट धरा, नीट ध्यानात ठेवा. आपलं लक्ष दाई दिशांना पाहिजे. आपण डोळ्यांनी बघतो पण ध्यानातच ठेवत नाही, कानांनी ऐकतो पण इसरून जातो. देवानं कान, नाक, डोळ दिलेत कशाला? वास येतोय का? वास येतोय कसला? घ्या घ्या, वास घ्या घ्या. येतोय? एवढं पुरेल? हो हो, पुष्कळ झालं. सुवास बघा किती छान येतोय. असा सुवास आला ना की समजायचा पदार्थ जमला. तुमच्या इतके नाही हो सुगरण आम्ही. तुमच्या की नाही मुळात हातालाच खूप चव आहे. होणार हो, बघून बघून येतो. उकळी आली ना की उतरून घेते. चला, आज लवकर आटोपलं सगळं. खरंच की आज कसं सगळं लवकर आटोपलं. आज एखाद घटका आराम पण करता येईल. हो अहो, आज आपले 4 छोटे सरदार लवकर दूध पिऊन गेले. त्यांच्या मागे लागावं लागलं नाही. ते आज लवकर गेले कारण आज तलवारीचा सराव घेणार आहेत गोमाजी. हो का? हो. असंच घ्या म्हणावं रोज थोडं थोडं, म्हणजे आपलं तरी लवकर आटपेल. बघा आहे का? जिजा कुठे गेल्यात आपल्या? दिसल्या नाहीत सकाळपासून. आम्ही पण नाही पाहिलंय त्यांना. थांबा, येऊ तर द्या त्यांना दूध घ्यायला. आल्या की सोडणारच नाही आम्ही. आणि आज स्वयंपाकात कशी मदत करायला लावतो ना, तेही बघाच तुम्ही. काय काय म्हणालात तुम्ही? अहो, आपल्या लेकीच्या भल्यासाठीच सांगतोय आम्ही. उद्या एखाद्या तालेवार घराण्याच्या सून झाल्या तर 4 पदार्थ निगुतीने करता यायला नको का? बघावं तेव्हा मुलांचे खेळ. अहो, त्यांच्या तालमीत अगदी त्यांच्या बरोबरीनं असतात. लहान लहान म्हणून ना जरा जास्तच कौतुक झालंय त्यांचं. थोडी शिस्त लावायला हवी. म्हणजे दळण कांडण, आपलं निवडणं पाखडणं हे सगळं यायला हवं त्यांना. आणि या वयात हे सगळं यायलाच हवं, नाही का? ते सगळं खरं, पण मधल्या बाई सगळ्यात आधी तुम्ही काय म्हणालात? सगळ्यात आधी काय बरं? जिजाला दूध प्यायला येऊ देत असं म्हणालात ना? हो मग. अहो, म्हणजे त्या इथेही आल्या नाहीयेत. मला वाटलं इथे आल्या असतील. त्यांना उठवण्यासाठी आम्ही यमुनाबाईंच्या दालनात गेलो होतो. म्हणजे त्या तिथेही नाहीत, इथेही नाहीत. अहो, मग गेल्या कुठे? गोदा, जा बरं, जिजा कुठे आहेत बघून ये. आणि हो, त्यांना पुढे घालूनच घेऊन या. दादासाहेब, आम्ही जे सांगतोय त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. नाही जगदेवा, आपल्या सैन्याची म्हणजे आपल्या लेकरांची व्यवस्था करतोय ना. दौलती. जी सरकार. सगळं धान्य पैजवार जाऊ द्या. जी. नासाडी नको. जी. बोला, काय म्हणत होता? दादासाहेब, शमशेर खान पुन्हा डोकं वर उचलतोय आणि यावेळी त्याचं लक्ष आपल्या गडीकडे अशी खबर. शमशेरचा घोर घेऊ नका. अहो, त्यानं या आधी सुद्धा अनेक वेळा कोशिश केलीच, पण आपल्या चौक्या पाऱ्याच्या नजरेतनं सुटून आजवर तो वस्त्रीवर आलाय का? अहो, नाही आला. पण आमचं मन सांगतंय की चौकी पहारं वाढवावं आणि सावध राहावं. त्यानं फक्त भीतीचं वातावरण निर्माण होईल, बाकी काय बी व्हायचं नाही. आणि घोर लावणारा थोर कुणी येणारा असेल तो काय असा लपतछपत येईल वय? चांगला वाजत गाजत आपल्या दहशत आजूबाजूच्या गावाला दाखवतील हे काय ठाव नाही वय आपल्याला. अहो दादासाहेब, विसरताय तुम्ही. तो शमशेर हाय, जांभूळवाडी गाव उद्ध्वस्त करणारा. आता तो बिनइशारी साप झालाय. तुम्हाला फिकिरीच करायची असली ना तर आपल्या आस्थानीतल्या सापांची करा. म्हणजे निजामशाही मधलंच कोणी ना? अहो, ते तर कायमच्या वाईटावर टपून बसलेत.
स्वतः बुर्रा निजामशाह आपला गौरव करतात आणि हे वनगोजी राजे मालोजी राजे वगळता बाकीच्या कोणाला सहन होत नाही. म्हणून तर आजवर पाचशांचं कान भरण्याचे उद्योग वर्षानुवर्ष चालू आहेत. पण दादासाहेब, आम्हाला सगळ्यात धोकादायक मलिक अंबर वाटतात, कारण सगळ्यात जास्त गोडगोड तेच वागतात आपल्यासोबत. तेच तर म्हणतोय आम्ही, फिकीर करायची ती ह्यांची. शत्रूपासून तर आपण कायम सावध असतोच की, पण त्याच्यापेक्षा अधिक सावध असलं पाहिजे आपल्या माणसांकडनं. ते विश्वासघाताचा वार करतात न सांगता. तो पेलणं परतवणं फार कठीण असतं. खरंय. अल्लाह की मेहरबानी है, आपने इस बंदे को पनाह में रखा. जो जो मुरादें थी हुजूर, आपने इतना नवाजा कि जिक्र करूं तो भी सिलसिला थमेगा नहीं. और कुछ हुजूर, आपके रहते हुए ना किसी के अरमान कुचलेंगे, ना किसी के ख्वाबों का कत्ल होगा. हम जानते हैं आप बहुत कुछ बताना चाहते हो. फिजूल फिक्र छोड़ो और साफ साफ लफ्जों में बयां करो. हुजूर, हमें मुगलों के शहजादे परवेज की सियासत से डरना चाहिए. हाँ, इन मुश्किल हालात में आदिल शाह की तरफ मदद मांगनी चाहिए. जिसका जिक्र हमारे सामने करने से कोई भी डर जाता हो, उसको आप हंसी नहीं फरमा रहे. साफ साफ कहिए, क्या कहना चाहते हो? अर्ज करना चाहूंगा हुजूर, हमें मुगलों के शहजादे परवेज से डरना चाहिए. हमें डरना चाहिए? मुगलों को लगे कि हम उनसे डर रहे हैं, ऐसा दिखावा करना होगा. वो कैसे? आदिल शाह से मदद की गुजारिश करेंगे. हाँ, सिर्फ गुजारिश करेंगे ताकि आलमगीर को लगे शहजादे परवेज दक्कन में धाक जमाए हैं. नहीं तो वे शहजादे परवेज को दिल्ली वापस बुला लेंगे और शहजादे खुर्रम को यहाँ भेजेंगे, जो शहजादे परवेज से तेज, शातिर और खूंखार है. सबब शहजादे खुर्रम को दक्कन में आने से रोकने के लिए शहजादे परवेज को यहाँ रहना होगा. जहांगीर बादशाह का बेटा होते हुए भी ये शहजादा परवेज इतना निकम्मा कैसे? पतवार अगर निकम्मों के हाथ हो तो तैरती नाव भी डूब जाएगी. अब ये शमशेर खान 8 साल से लखुजी जाधवराव से जूझ रहा है. नए नए चाल रचता है और मकड़ी की तरह खुद उसी में फंस जाता है. हुजूर, अब भी सुना है कि लखुजी जाधवराव के सामने नया दांव फेंका है. शमशेर खान चाल चल रहा है या उसके कंधों का इस्तेमाल करके मलिकम पर दांव फेंक रहा है? पकड मजबूत, पाय नीट ठेवा. पाय मजबूत असले पाहिजेत. हा, असे. घ्या, तुम्ही इथंच असणार हे ठाऊक होतं मला. काय आज वळखती का काय? ताण्यावतात तवा धरणं ठाऊक आहे का? जिजाकांना शोधायचं म्हणजे तालीम खाण्यातच. दत्ताजी राज, नीट खट्ट पकड ठेवा आणि डोक्यात विचार कुणाचा? गोमाजी काका, समोर शत्रू आणि हातात शस्त्र असल्यावर विचार कशाला करायचाय? विचार हातात शस्त्र असल्यावर विचार लय मोलाचा असतोय. हे शस्त्र कोणावर उगारायचं आणि उगारल्यावर कोणाला मारायचं का नाही मारायचं हे विचारावरच ठरतं. हाय का आता? अहो, मी काय बोलते ते ऐका तरी. तुमचं आपलं ध्यान तिकडच लागलेलं आहे. एवढं भान हरपून बघतायसा की कुणी बी तुमचा ऐवज चोरून नेला तरी बी तुम्हाला समजायचं नाही. पूजेला फुलं आणायची होती ना, ती बी मी आणली आहेत. त्याचा घोर घेऊच नका. तुमच्यासाठी मोगरा आणलाय, आवडतो ना? नुसतं काय करताय जिजाका? जी मान करायचा वार. आमचं लक्ष आहे गोदाताई, पण इथनं नजर हलवायची नाही असं गोमाजी काकांनीच दादासाहेबांना सांगितलंय.
म्हणून आम्ही तालमीतनं नजर हलवत नाही आहोत. नजर रोखायची सुद्धा तालीम करतोय. अवजी जाका ते पल्याडचं राहू द्या. तुम्हाला तुमच्या आऊसाहेबांनी बोलावलं आहे. दूध न पिता चालत ना? थोरल्यावनी आम्ही दूध न पिता आलो हे सुद्धा त्यांना समजलं. आता ते कसं लपून राहायचं आणि चला चला जी. चल रे. भरल्या का गाड्या? होय. एवढंच उचल. एवढंच न्यायला सांगितलंय. चल चल. चल रे. होय होय आलो. गोदाताई, तुम्हाला ठाऊक आहे गोमाजी काकाने किती छान सांगितलं होतं ना दादांना? काय बरं? म्हणजे आपले कान, डोळे, नाक सगळं कसं जागा राहायला पाहिजे. 10 दिशांना जे जे काय चालू आहे ते सगळं आपल्या या कानाने, डोळ्याने, नाकाने टिपायला पाहिजे. आता नाकाने कसं टिपायचं? आणि गोदाताई असं काय करता? वास येतो ना, पण आपण दुर्लक्ष करतो. तसं करायचं नाही. आपल्याला डोळ्याने अनेक गोष्टी दिसतात, तिकडे आपण डोळे झाक करतो. तसं सुद्धा करायचं नाही. कानांनी खुट्ट असा जरी आवाज ऐकला ना तरी सुद्धा आपले कान कसे घोड्यासारखे उभे राहिले पाहिजेत. हो, आलं लक्षात. चला आता. आता कशाला थांबला जिजाका? गोदाताई नीट लक्ष देऊन ऐका. काहीतरी फाडल्याचा आवाज येतोय. बहुधा कापड फाटतंय. आत्ता अहो, तालीम खान्यात कापड फाटत असेल तर तुम्हाला हे तर कसं ऐकू येतं? मला तर काय बी ऐकू येत नाही बघा. गोदाताई, मघापर्यंत आम्ही तालीमखान्यात जे जे घडलं ते सांगत होतो, पण आता आम्हाला तिकडचा आवाजच येत नाही. मग इथनच कोठी घरातून आवाज येतोय. थांबा, आम्ही जाऊन बघतो. जी. जिजाका, थांबा. जिजाका, आऊसाहेब आल्या? आल्या नाहीत, पर वाट बघतायत की नाही? मग चला. दूध तापवून परत जिजांना दे. अगं जिजा कुठे? तू एकटीच आलीस?
तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? थोरल्या बाईसाहेब म्हणाल्या होत्या ना त्यांना पुढे घालून घेऊन ये. सांगितलं होतं की नाही? पर तुला जिजा सापडल्या की नाही? सापडल्या. मग अहो मी तेच सांगते केव्हापासनं. त्या माझ्या संगतच आल्या, पर हिथं आल्यावर म्हणल्या का आम्ही तालमीतून आलोय, पाय धुवून मगच मुतपाक खाण्यात येतो. त्यामुळं त्या आता परसदारी गेल्या आहेत. रीतीच कधी चुकायच्या नाही, तशा शहाण्या आहेत होत्या. कोण नाही जी. नवीन दिसताय वाड्यात जी. या वाड्यात काय काम होतं? काम तसं नाही, आमच्या एका गाववाल्याला हुडकत होतो. या मुंडाशात काय आहे? काय नाही जी, वाट सोडा, मला घरला जायचं आहे. खबरदार, जर एक पाऊल पुढे टाकलं तर याद राखा, आमच्या हातात शस्त्र आहे. तुम्ही आमचं धान्य चोरून नेताय ते आधी ठेवा आणि मग जा.